विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाबीएड सीटी 2023 या अंतर्गत रॅपिड प्रश्नावली भाग 1 आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रों, यामध्ये एकूण 50 प्रश्न आपण भाग 2 म्हणजेच घटक 2 सामान्य ज्ञान याचे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रों, सामान्य ज्ञान या घटकातील पहिला प्रश्न. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल कोण? 1 भगतसिंह कोश्यारी, 2 व्ही राव, 3 सी गोपालचारी, 4 रमेश बैस. विद्यार्थी मित्रों, नवीनच ज्यांची नियुक्ती झाली जे नवनिर्वाचित आहेत असे रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होय. तर त्यांच्यापूर्वी भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. प्रश्न दुसरा. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 1 औरंगाबाद, 2 नाशिक, 3 नागपूर, 4 मुंबई. तर विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे ती नागपूर ही होय. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे. ऑप्शन 3 महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर होय. पुढचा प्रश्न. भारताची दक्षिण गंगा कोणत्या नदीस म्हणतात? 1 ब्रह्मपुत्रा, 2 यमुना, 3 तापी, 4 गोदावरी. विद्यार्थी मित्रों, गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तर गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. तर विद्यार्थी मित्रों, गोदावरी या नदीस दक्षिण गंगा असे म्हणतात. पुढचा प्रश्न. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? 1 प्र के अत्रे, 2 वि वा शिरवाडकर, 3 पु ल देशपांडे, 4 ना सी फडके. विद्यार्थी मित्रों, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ज्यांना आपण पु ल देशपांडे असं म्हणतो त्यांनी बटाट्याची चाळ तसेच असामी हे पुस्तकही त्यांनीच लिहिले आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 3 पु ल देशपांडे करेक्ट आन्सर होय. पुढचा प्रश्न. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 आसाम, 2 महाराष्ट्र, 3 गुजरात, 4 मध्य प्रदेश. विद्यार्थी मित्रों, पट्टेरी वाघासाठी प्रसिद्ध असणारं दुधवा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर महाराष्ट्रामध्येच पट्टेरी वाघासाठी प्रसिद्ध असणारं ताडोबा राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रों, आसाम व गुजरात राज्यामध्ये काझीरंगा, तर गुजरात राज्यामध्ये शेसानगीर हे राष्ट्रीय उद्याने आपल्याला पाहायला मिळतात. गुजरातमधील उद्यान जे आहे तेथे सिंह पाहायला मिळतात. तर आसाममधील राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला गेंडे पाहायला मिळतात, ते म्हणजेच एकशिंगी गेंडे. पुढचा प्रश्न. शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 5 सप्टेंबर, 2 5 जून, 3 16 ऑक्टोबर, 4 8 मार्च. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 5 जून हे करेक्ट उत्तर होय. तर शिक्षक दिन आपण कोणाचा जन्मदिन साजरा करतो असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर राधाकृष्णन सर्वपल्ली हे होय. तसेच भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण असा जर प्रश्न आला तरी त्याचे उत्तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होय. त्यानंतरचा प्रश्न. विद्यार्थी मित्रों, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत तुकाराम, 3 संत रामदास, 4 संत चोखामेळा. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 संत रामदास हे करेक्ट उत्तर होय. तसेच मनाचे श्लोक हा ग्रंथसुद्धा संत रामदास यांनी लिहिला. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न. WHO चे पूर्ण रूप डॅश हे होय. 1 वुमन हेल्थ ऑर्गनायझेशन, 2 होल हेल्थ ऑर्गनायझेशन, 3 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, 4 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्या आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो हे हूचे पूर्ण रूप होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रों, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 1 महात्मा फुले, 2 स्वामी विवेकानंद, 3 दयानंद सरस्वती, 4 राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 दयानंद सरस्वती करेक्ट उत्तर. महात्मा फुले सत्यशोधक समाज, स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन, तर राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असं म्हणतो. ह्या बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न. कोणत्या ग्रहास तांबडा ग्रह म्हणतात? 1 बुध, 2 नेपच्यून, 3 गुरु, 4 मंगळ. तर विद्यार्थी मित्रों, मंगळ या ग्रहास आपण तांबडा ग्रह म्हणत असतो कारण तिथे फेरस ज्याला आपण लोह असं म्हणतो तर लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या मातीला तांबडा रंग प्राप्त होतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रों, लाल महल कोठे स्थित आहे? 1 दिल्ली, 2 पुणे, 3 जुन्नर, 4 जिंजी. विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे लाल महल पुणे येथे स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रों, दिल्ली येथे लाल किल्ला स्थित आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच जुन्नर येथे शिवनेरी किल्ला जो की आपल्याला सुपरिचित आहे. ह्या बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. तसेच विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? 1 72 वर्षांनी, 2 76 वर्षांनी, 3 109 वर्षांनी, 4 365 वर्षांनी. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 दर 76 वर्षांनी म्हणजे 76 वर्षांनी आपल्याला तो हॅलेचा धूमकेतू पाहायला मिळतो जो की एक मनोरम्य दृश्य असते. त्यानंतर पुढचा प्रश्न.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1. वसंतराव नाईक, 2. यशवंतराव चव्हाण, 3. पी.के. सावंत, 4. मनोहर जोशी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 यशवंतराव चव्हाण हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? 1. हॉकी, 2. क्रिकेट, 3. कबड्डी, 4. बेसबॉल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. तसेच विद्यार्थी मित्रो हॉकी व क्रिकेट यामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे त्या दोन्हीमध्ये एका टीमचे एका वेळेस 11 खेळाडू मैदानामध्ये असतात. तसेच विद्यार्थी मित्रो हॉकीचा जादूगार कोणास म्हणतात असा जर प्रश्न आला तर मेजर ध्यानचंद हे त्याचं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, उगत्या सूर्याचा देश कोणता? 1. चीन, 2. नॉर्वे, 3. थायलंड, 4. जपान. विद्यार्थी मित्रो अतिपूर्वेकडे असल्यामुळे जपान देशावर सर्वात अगोदर सूर्यकिरणं पडतात, त्यामुळे आपण त्याला उगत्या सूर्याचा देश असं म्हणतो. तसेच विद्यार्थी मित्रो थायलंडला आपण व्हाईट एलिफंट्स कंट्री म्हणजेच पांढऱ्या हातीचा देश असं म्हणतो. तर नॉर्वेला अचानक सूर्य आपल्याला रात्री चमकलेला दिसतो. अशा प्रकारे या बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वप्रथम नागरिक कोण असतो? 1. राज्यपाल, 2. पंतप्रधान, 3. राष्ट्रपती, 4. मुख्यमंत्री. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 राष्ट्रपती करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? 1. ॲमीटर, 2. व्होल्टमीटर, 3. सिस्कॉमीटर, 4. थर्मामीटर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 थर्मामीटर हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगात मानव वापरातील सर्वात जुना धातू कोणता? 1. सोने, 2. चांदी, 3. पारा, 4. तांबे. विद्यार्थी मित्रो मानवाने प्रथम वापरलेला धातू कोणता असाही हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तांबे हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोंबड्यांचा प्रकार कोणता? 1. ब्रॉयलर कोंबड्या, 2. लेअर कोंबड्या, 3. लढाकू कोंबड्या, 4. सर्व कोंबड्या किंवा सर्व प्रकार. तर विद्यार्थी मित्रो हे तिन्ही प्रकार आपल्याला कोंबड्यांचे पाहायला मिळतात. ब्रॉयलर जो आहे तो मांसासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्या, लेअर अंड्यांसाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्या, तर लढाकू कोंबड्या ज्या असतात म्हणजे फायटिंगसाठी आपण ज्या कोंबड्या पाळतो तर त्यांना आपण लढाकू कोंबड्या असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो हे सर्व कोंबड्यांचे प्रकार आहेत. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? 1. राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 महात्मा फुले हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताची गान कोकिळा कोणास म्हणतात? 1. उषा उत्तप, 2. आशा भोसले, 3. लता मंगेशकर, 4. अलका याग्निक. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 लता मंगेशकर हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? 1. फातिमा बीवी, 2. इंदिरा बॅनर्जी, 3. कॉमेलिया सोरबजी, 4. पिंकी आनंद. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 फातिमा बीवी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश म्हणजेच जज होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, जनधन योजना कोणत्या पंतप्रधान काळात सुरू करण्यात आली? 1. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या, 2. अटल बिहारी वाजपेयी यांच्या, 3. नरेंद्र मोदी यांच्या, 4. एच.डी. देवेगौडा यांच्या. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 श्री नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये जनधन योजना सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, लिंबामध्ये कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? 1. क जीवनसत्व, 2. अ जीवनसत्व, 3. ब जीवनसत्व, 4. ड जीवनसत्व. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 क जीवनसत्व आपल्याला लिंबामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हरित क्रांती म्हणजे कशाच्या उत्पादनात वाढ होय? 1. मत्स्य उत्पादनात, 2. धान्य उत्पादनात, 3. तेलबिया, 4. दूध उत्पादनात. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 धान्य उत्पादनात वाढ म्हणजेच हरित क्रांती होय. तसेच विद्यार्थी मित्रो मत्स्य उत्पादनात वाढ म्हणजेच नील क्रांती होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो तेलबियामध्ये वाढ म्हणजेच पीत क्रांती हे बाबी आपण लक्षात ठेवायच्या. तसेच दूध उत्पादनात वाढ म्हणजेच विद्यार्थी मित्रो श्वेत क्रांती. श्वेत म्हणजे पांढरा, दुधाचा रंग पांढरा, त्यामुळे या चारही क्रांत्या, तर धान्याची संदर्भात जी आहे ती हरित क्रांती, हे चारही घटक आपण लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, भारतात शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? म्हणजे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1. 5 सप्टेंबर, 2. 16 सप्टेंबर, 3. 2 ऑक्टोबर, 4. 7 एप्रिल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 5 सप्टेंबर आपलं करेक्ट उत्तर होय. 16 सप्टेंबर हा विद्यार्थी मित्रो जागतिक ओझोन दिन आहे, जो आपण O3 अशा त्याच्या रचनासूत्राने दाखवत असतो. त्यानंतर 2 ऑक्टोबर ज्याला आपण जागतिक शांतता दिन म्हणजेच महात्मा गांधी जयंती असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो 7 एप्रिल आताच आपण हुचा पूर्ण रूप पाहिलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर विद्यार्थी मित्रो जागतिक आरोग्य संघटनेने 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळण्यात येतो, हे त्यांनी सुचवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे सर्व दिन आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर दिनाअंतर्गत आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो,
अमृत अनुभव हा ग्रंथ कुणी लिहिला? 1. संत रामदास, 2. संत एकनाथ, 3. संत तुकाराम, 4. संत ज्ञानेश्वर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 संत ज्ञानेश्वर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? 1. सॉस, 2. सैराट, 3. माऊली, 4. चिमणी पाखरे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 सॉस हा चित्रपट होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हॉट्सॲपची निर्मिती केव्हा झाली? 1. 2009ला, 2. सन 2000मध्ये, 3. सन 2014ला आणि 4. सन 2005मध्ये. विद्यार्थी मित्रो 2005मध्ये फेसबुकची निर्मिती झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तर विद्यार्थी मित्रो फेसबुकचं जुनं नाव काय, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रो फेस मेश हे फेसबुकचं जुनं नाव आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तर व्हॉट्सअपची निर्मिती विद्यार्थी मित्रो अतिशय रिसेंट म्हणजेच सर्वात शेवटला व्हॉट्सअपचीच निर्मिती झालेली आहे, तर 2009मध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो? 1. जवाहरलाल नेहरू, 2. स्वामी विवेकानंद, 3. सुभाषचंद्र बोस, 4. दयानंद सरस्वती. तर विद्यार्थी मित्रो राष्ट्रीय योग दिन स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन होय, तो म्हणजेच आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रो 12 जानेवारी. तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला अजून एक बाब माहीत आहे, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पण जन्मदिन असतो, म्हणजेच ज्याला आपण जयंती असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बुलंद दरवाजा कोठे आहे? 1. दिल्ली येथे, 2. हैदराबाद येथे, 3. फतेपूर सिक्री येथे, 4. औरंगाबाद येथे. तर विद्यार्थी मित्रो बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री येथे आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तर दिल्लीमध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे लाल किल्ला आहे, हैदराबादमध्ये तसेच दिल्लीमध्ये कुतुब मिनारही आहे, हैदराबादमध्ये 4 मिनार आहे आणि औरंगाबादला आपण 52 दरवाज्यांचे शहर असे म्हणत असतो. आणि बीबी का मकबरा तसेच पानचक्की यासारखे प्रेक्षणीय स्थळ आपल्याला औरंगाबाद शहरामध्ये पाहायला मिळतात. तर फतेपूर सिक्री आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ICUचे पूर्ण रूप म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? 1. इंटेन्सिव्ह केअर युनिट, 2. इंटरनल केअर युनिट, 3. इन केअर युनिट, 4. इंडेक्स काउंट युनिट. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 इंटेन्सिव्ह केअर युनिट इज द फुल फॉर्म ऑफ ICU, म्हणजेच ICUचा लॉंग फॉर्म इंटेन्सिव्ह केअर युनिट हा होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, PT उषा ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1. टेबल टेनिस ज्याला आपण टेटे असं म्हणतो, 2. जलतरण, 3. धावणे, 4. बॉक्सिंग. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 धावणे म्हणजेच रनिंग आपण ज्याला म्हणत असतो, तर रनिंग खेळाशी निगडीत असलेला PT उषा हे नाव परिचित आहे. त्यानंतरचा प्रश्न, हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? 1. मणिपूरमध्ये, 2. गोव्यात, 3. छत्तीसगडमध्ये, 4. नागालँडमध्ये. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 नागालँडमध्ये आपल्याला हॉर्नबिल उत्सव साजरा केलेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेत सर्वात लहान ग्रह कोणता? 1. बुध, 2. शुक्र, 3. गुरु, 4. नेपच्यून. विद्यार्थी मित्रो सर्वात लहान ग्रह आपल्याला बुध पाहायला मिळतो. तसेच हा जो ग्रह आहे विद्यार्थी मित्रो तो सूर्याच्या सर्वात जवळ आहे, त्यामुळे तो आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही, कारण सूर्याच्या सगळ्यात जवळ असल्यामुळे तो सूर्य नेहमी चमकत असतो, त्यामुळे आपल्याला त्याला पाहणं अशक्य होते. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? 1. महात्मा फुले, 2. दयानंद सरस्वती, 3. स्वामी विवेकानंद, 4. राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 राजाराम मोहन रॉय हे करेक्ट उत्तर होय. पुढचा, जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1. 16 ऑक्टोबर, 2. 28 फेब्रुवारी, 3. 1 डिसेंबर, 4. 5 सप्टेंबर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 1 डिसेंबर करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ज्याला आपण रंग असं म्हणतो तो ठरतो? 1. इपिनेफ्रिन, 2. नॉरइपिनेफ्रिन, 3. ॲड्रेनालिन, 4. मेलॅनिन. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 मेलॅनिन या घटकामुळे आपला रंग ठरत असतो, गोरेपणा काळेपणा त्यावर अवलंबून असतो, ही बाब आपण लक्षात ठेवावी. जितका मेलॅनिन आपल्या शरीरात जास्त असतो विद्यार्थी मित्रो तितका आपल्याला काळेपणा पाहायला भेटतो, तो जितका कमी असेल आपल्याला गोरेपणा पाहायला भेटतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? 1. खेळरत्न, 2. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, 3. अर्जुन म्हणजेच अर्जुन पुरस्कार आणि 4. राष्ट्रपती पदक. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सगळ्यात उच्च पुरस्कार होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की 40 क्रमांकाचा आहे, मीठ, साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात? 1. जलसंजीवनी, 2. अमृत मिश्रण, 3. सरबत, 4. पंचामृत. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 जलसंजीवनी आपण त्याला म्हणत असतो, तर त्याच जलसंजीवनीला आपण इंग्रजीमध्ये ORS असंही म्हणतो, तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ICTचे पूर्ण रूप काय? 1. इंटेलिजन्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 2.
इंटर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 3 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्निक आणि 4 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, सारिस्का राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्रात, 2 गुजरातमध्ये, 3 राजस्थानमध्ये, 4 आसाममध्ये. तर विद्यार्थी मित्रो सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? 1 तापी नदीवर, 2 कृष्णा नदीवर, 3 गंगा नदीवर, 4 महानदीवर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 महानदीवर आपल्याला हिराकूड धरण, जे की भारतातलं सर्वात मोठं धरण आहे, ते पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, जगात सर्वात महाग धातू कोणता? 1 सोने, 2 चांदी, 3 प्लॅटिनम, 4 लोखंड. विद्यार्थी मित्रो सोन्यापेक्षा जास्त ज्याची उपयुक्तता आहे तो प्लॅटिनम आपल्याला सर्वात महाग धातू पाहायला मिळतो. तर सोन्याऐवजी प्लॅटिनम हा आपल्याला महाग धातू आहे, म्हणजेच ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मांस मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना काय म्हणतात? 1 मासल कोंबड्या, 2 लेअर कोंबड्या, 3 लडाखू कोंबड्या, 4 ब्रॉयलर कोंबड्या. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ब्रॉयलर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? 1 राजाराम मोहन राय, 2 महात्मा फुले, 3 लोकमान्य टिळक, 4 महर्षी कर्वे. विद्यार्थी मित्रो भारतीय असंतोषाचे जनक असं आपण लक्षात घ्यावं. तर विद्यार्थी मित्रो भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र कोणत्या ठिकाणावरून घेण्यात आले आहे? 1 वाराणसी, 2 सारनाथ, 3 अलाहाबाद, 4 गया. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 सारनाथ करेक्ट उत्तर होय. थर्ड लास्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रो, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? 1 कमळ, 2 लिली, 3 गुलाब, 4 सोनचाफा. विद्यार्थी मित्रो लिली हे जपानचं राष्ट्रीय फूल आहे, तर कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या देशास अतिपूर्वेकडील देश असे म्हणतात? 1 चीनला, 2 नॉर्वेला, 3 थायलंडला, 4 जपानला. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 जपान हे आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो 50वा आणि आजच्या प्रश्नमालेतला शेवटचा प्रश्न, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? 1 डॉक्टर झाकीर हुसेन, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे करेक्ट उत्तर होय. तर अशा प्रकारे ही आपली आजची रॅपिड प्रश्नावली संपते. विद्यार्थी मित्रो रॅपिड प्रश्नावलीमध्ये आपण 50 प्रश्न पाहिले आहेत. भाग 2मध्ये आपण असेच अतिशय त्वरेने जलद गतीने आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. तर तो भागही आपण पाहावा. तसेच अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.